नमस्कार, मी जयश्रीच पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर श्रावण जरी सुरू झाल्या तर सणांची रेलचेल सुरू होते. तर अशाच नागपंचमीच्या सणानिमित्त आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत. तर काही ठिकाणी पुरणाची दिंड आणि खपली गव्हाची खीर बनवली जाते. तर आज आपण असाच एक गोड पदार्थ बनवणार आहोत, साध्या गव्हाची खीर. तर इथे मी 1 वाटी हा साधा गहू घेतलेला आहे. तुमच्याकडे जर खपली गहू असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर काही ठिकाणी ते उपलब्ध नसतं, तर इथे मी साध्या गव्हाचीच खीर तुम्हाला करूनच दाखवणार आहे. तर एका भांड्यामध्ये ती 1 वाटी गहू मी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. त्याच्यावर काही कचरा असेल, माती असेल ते आपण स्वच्छ करून घेणार आहोत. आता ते गहू आपण एका चाळणीमध्ये घेऊन त्यातलं पाणी स्वच्छ निथळून घेणार आहोत. त्यातलं पाणी आपल्याला सर्व निथळून घ्यायचं आहे आणि एक कॉटनचं कापड ओट्यावरती अंथरून ते गहू आपल्याला पसरून घ्यायचं आहे. असं चारही बाजूनी आपण स्वच्छ पातळ ते पसरून घेणार आहोत. ते आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही फॅनखाली वाळवून घेतलं तरी देखील चालेल. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये गहू ते सोकून निघतात. तुम्ही पाहू शकता गहू इथं स्वच्छ आपले सोकले गेले आहेत. त्यातला पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. आता इथे मी एक मिक्सर जारमध्ये ते गहू घालून बंद चालू करून आपल्याला ते छान काढून घ्यायचं आहे. त्यातला आपल्याला कोंडा काढायचा आहे. ते अगदी बारीक आपल्याला नाही करायचं. तर अशा प्रकारे मी हे बंद चालू करून छान असं भरडून घेतलेलं आहे. हे बघा, साईडनं सुद्धा ह्याचा कोंडा पूर्णपणे निघालेला आहे. अशा प्रकारे मी 2 टप्प्यामध्ये ते गहू भरडून घेतलेला आहे. तर ते आता गहू आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता ते गहू आपण स्वच्छ असं पाखडून घ्यायचं आहे. त्यातला जो कोंडा आहे तो आपल्याला सर्व असा काढून घ्यायचा आहे. कोंड्यामुळे खिरीला कचकचपणा येतो, त्यासाठी आपण ते स्वच्छ असं करून घेणार आहोत. आता हे गहू आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि ह्या कुकरमध्येच पाणी घालून आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. काही त्याच्यात कोंडा वगैरे असेल ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी घालून 2 वेळा हे धुवून घेणार आहे. तर इथे मी 2 वेळा हे गहू धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत. तर मंद आचेवरतीच आपल्याला ते शिट्या काढायच्या आहेत. इथे मी 1 वाटी गहूसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गहू पण आपलं छान असं शिजलेलं आहे. तर आपल्याला मंद गॅसवरतीच ते 2 ते 3 शिट्या काढायच्या आहेत, कारण गहू आपलं खाली लागू शकतं, ह्याची काळजी घ्यायची आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. जर तुम्ही तूप खात नसाल तर तेलसुद्धा यामध्ये वापरू शकता. आणि थोडेसे काजूचे काप घालून मी थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. तर मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुपामुळे खिरीला स्वाद हा खूप मस्त येतो. 2 ते 3 मी खारीक इथे कट करून घेतलेली आहे. ते पण आपण छान असं भाजून घेऊया. अगदी 2 मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचं. आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण एकदम पारंपरिक पद्धतीने ही खीर बनवत आहोत. तर पूर्वीच्या काळी गहू हे उखळीमध्ये किंवा गिरणीतून भरडून आणत होते. आता काही मी इथे बेदाणेसुद्धा 1 मिनिटभर परतून घेणार आहे. इथे मी पाऊण वाटी हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता हे पण आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती परतून घेणार आहोत. काही जण इथे
ओल्या खोबऱ्याचं काप करून घालतात आणि ते कच्चंच असं घालतात, तर त्याची चव पण लागत नाही आणि मुलेही ती काढून टाकतात. तर ते वाया जाऊ नये म्हणून मी इकडे नेहमी किसूनच खोबरं घेते आणि 2-3 मिनटं परतून घेते, म्हणजे खिरीमध्ये याचा स्वाद खूप छान असा येतो. आता हे खोबरं आपण छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण शिजलेलं गहू यात घालून घेऊया. तर सर्व गहू मी असं शिजलेले यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हल्ली आपल्याकडे काही सुविधा आलेल्या आहेत, त्यामुळे आपण मिक्सरमध्येच हे गहू काढून घेतलेलं आहे. तर हे मिनिटभर परतून झाल्यानंतर मी यामध्ये गूळ घालून घेणार आहे आणि हे छान आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे. एकसारखं आपल्याला ते हलवत राहायचं आहे. तर खीर आपली खाली लागू नाही द्यायची, त्यासाठी आपण एकसारखं हे आपण छान असं परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी जे कुकरमध्ये आपण गहू शिजवलं होतं त्यात एक अर्धा ग्लासभर पाणी घालून छान ते कुकर धुवून या खिरीमध्ये घातलेलं आहे आणि ते पण आपण एकजीव करून घेऊया. तर खिरीला आपला छान असं उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर घालणार आहे. तर सुंठ पावडरमुळे खिरीला स्वाद हा खूप छान येतो. पाऊण चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालूया आणि हे एकजीव करून घेऊया. तर यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. गोड पदार्थामुळे मध्ये मिठाचा खडा पडला की त्याची चव आणखीन वाढते, ते तुम्हाला दाखवायचं हे राहून गेलं. तर खीर आपली ही छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पटकन आपण ही खीर तयार करून घेतलेली आहे. तर सर्व साहित्य आपल्या घरी जे असतं त्यामध्ये आपण ही खीर बनवून घेतलेली आहे. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, तुमचे अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्ही पण नक्की या नागपंचमीला ही खिरीची रेसिपी ट्राय करा. तर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. आणि जयश्रीच पारंपरिक रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा बटन नक्की प्रेस करा. धन्यवाद.